आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर नेहाला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून पुन्हा कृपा करा. जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा. असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली. पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता तनुजा खोलीबाहेर आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला तनुजाच तर कारण. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंत पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एक सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. नेहाच्या मनात कुणी दुसरे तर नाही हेही जाणून घेतले नाही. नेहाने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की तिचे विनयवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विनय आणि नेहा एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. विनय नेहासोबत दिसताच तनुजा त्याच्याकडे इतक्या रागाने बघायचा की बिचारा घाबरून यायचा. नेहावर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो नेहाचाच विचार करायचा आणि तीही त्याची स्वप्न पाहायची. पलाश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला याचा तुला आनंद व्हायला हवा, नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात? नेहाचे वडील दिवाकर यांनी तनुजाला सांगितले. मात्र नेहा मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून नेहाने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवा तेवढा हुंडा मिळाला. आमची मुलगी एकुलती एक आहे, आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले तरी काय फरक पडणार, असा विचार करून दिवाकर आणि तनुजा यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून दिवाकर यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत. काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून नेहा सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की विनय एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. तो येताच नेहाचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की तो शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर, तर हे ऐकून पत्नीला काय वाटले असेल. क्षणभर नेहा सुन्न झाली. तिचा पती नपुसक आहे आणि फसवणूक त्यांनी लग्न लावले हे ऐकून नेहाच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले, तिचा विचार आणि तिच्या कुटुंबांचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. नेहाने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली. सकाळी आंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केले. तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे हेच तिला सुचत नव्हते. कारण रिसेप्शनच्या वेळी पलाश असा काही वागत होता जसे की त्याची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. नेहाला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तिचे खोटे सांगितले, जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे पलाश तिला माहेरी सोडायला गेला.
अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की तुम्ही नेहाची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्यांची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे दिवाकर आणि तनुजा यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त नेहालाच माहिती होते. ती मनातल्या मनात कुटत होती. सासरी येऊन नेहाला आठवडा होऊन गेला होता. तितक्या दिवसांत एकदाही पलास साधे प्रेमाचे 2 शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडते आणि ती इतकी शांत का आहे हेच तिला समजत नव्हते. पलाशने विश्वासघात केलाय हे ती सर्वांना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला, असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेतच नेहाला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित पलास असेल, असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावर हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती पलाश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत का? काय करताय इथे बाबा? असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र पलाशच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नेहाला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तिचा सासराच तिच्यासोबत. मी तुमची सून आहे. तुम्ही माझ्यासोबत असे? प्रचंड घाबरलेली नेहा अडखळत बोलत होती. सून? मोठ्याने हसत तो म्हणाला. तुला माहीत नाही का, माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून नेहाला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकडते तेल ओतले आहे. ती म्हणाली, वेड्यासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्ली का? तो नेहाच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत नेहाने दरवाजा उघडला. समोर पलाश आणि त्याची आई उभी होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला हा उंदीर मांजराचा खेळ. नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे. यामध्ये आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होते ते होऊ दे. सासूच्या तोंडून हे ऐकून नेहाला काहीच सुचेनासे झाले. चक्कर येऊन तिथेच पडायला होईल असे तिला वाटले. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा? हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती. पण मीच का? हो, गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी का तुम्ही सर्वांना आमचा विश्वासघात केला? सांगा ना. रागाने नेहा म्हणाली, तुम्हाला काय वाटते मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय हे सर्वांना सांगेन. काय म्हणालीस? सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे. विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस. नेहाचे केस ओढत पलाश म्हणाला, तुला काय वाटते? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली. जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर. बोलणे अर्धवट ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले. संपूर्ण रात्र नेहा बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजवत म्हणाली, हे बघ सुनबाई, जे घडते ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असेल तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घरात वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे. हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल नेहाला तिरस्कार वाटू लागला होता. नेहाकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नंदेईचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडातूनही नेहाला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षड्यंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनाद नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते.
दिवाकर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा नेहाशिवाय या घरात गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. यांचा नेहावर खूप जीव आहे म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाही असे ते नेहाच्या वडिलांना भासवायचे आहे. असे वाटून दिवाकर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडते आहे याची त्यांना पुसटही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव नेहाला धोक्यात घालवायचा नव्हता म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली. जेव्हा तिला तिच्या सासऱ्यासोबत एका खोलीत बंद करण्यात आले, ती ओरडत होती पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती. खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्याला त्याच्या डोक्यावर मारले. सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांनी ची नजर चुकवून नेहा पळून गेली. आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून दिवाकर आणि तनुजा यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्याच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर नेहाच्या आईवडिलांनीच केला आहे. हो का? असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागेल तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर दिवाकर नाव लावणार नाही. असे सांगताना दिवाकर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांच्या असे बोलणे ऐकून पलाशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांनी पाचावर धारण बसला. काय विचार करतेस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीही वाचणार नाही. मला फासावर लटकायचे नाही, घाम पुसत पलाशच्या नराधमबापाने सांगितले. त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रू जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या. जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून दिवाकर शांत झाले. मात्र पलाशने लवकरात लवकर नेहाला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे पलाशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच नेहाला घटस्फोट मिळाला. आता नेहा स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना? असा विचार सतत मनात येत असल्याने मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. नेहाने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटते, यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते. नेहा बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. विनय, तिच्या तोंडून शब्द फुटले. एकेकाळी नेहा आणि विनयचे एकमेकांवरील प्रेम होते, पण ते सांगू शकले नाही. ते दिवाकर आणि तनुजा यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच नेहाच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र विनयच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता. असा विचार करून त्यांनी विनयची नेहाशी भेट घडवून आणली. थोडेसे संकोचत विनयने विचारले, कशी आहेस नेहा? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं, मी विनय आहे. विनय, आठवते का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही नेहा गप्प होती. विनय हळूहळू तिला जुन्या गोष्टी, विद्यालयातील आठवणी सांगू लागला.
सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. नेहा मात्र भकास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून विनयचे डोळे पाणावले. तो म्हणाला, नेहा, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना. तर मग मी काय करू? काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले. पण मला काय मिळाले? डोळे पुसत नेहाने विचारले. तिचे बोलणे ऐकून तनुजा हुंदके देत रडू लागल्या. नेहाचे हात आपल्या हातात घेऊन विनय म्हणाला, कधी कधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाडत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रम करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून आलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. नेहा, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. तुला ही भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी स्वतःसाठी तुला निराशेच्या गडद होत असलेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल. नेहा, विनयच्या बोलण्याचा नेहावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते विनय? कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. विनयच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघण्यास भाग पाडले. जणू तो सांगत होता की नेहा, अजूनही मी इथेच उभा आहे. तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे नेहा. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकते. विनयच्या छातीवर डोके ठेवून नेहा ओक्सीबोक्सी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घडाघडा डोळ्यांतून ओघळत होते. मनातले दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी विनय नेहा तिला मनसोक्त रडू दिले. बाहेर उभ्या असलेल्या दिवाकर आणि तनुजा यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते. पण आज ते आनंदाश्रू होते.